नमस्कार मित्रांनो, श्री क्लासेस आणि तिथेल अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। ज्याप्रमाणे आपण मराठीचा पेपर 77+ काढला, त्याचप्रमाणे आपण आजपासून इंग्लिशचा सराव करणार आहोत। इंग्लिशचे प्रिपरेशन करण्यासाठी आपण आधी समजून घेऊया की इंग्लिशचा पेपर पॅटर्न, पेपर फॉर्मॅट कसा असेल। पहिल्यांदा इंग्लिश या विषयात लँग्वेज स्टडी याला 10 मार्क्स असतात। त्यानंतर सीन आणि अनसीन पॅसेज असे सीन पॅसेज 10 मार्काला 2 आणि अनसीन पॅसेज 10 मार्काला 1। नंतर येतो पोएट्री सेक्शन। पोएट्री सेक्शन मध्ये 2 पोएम येतात 5-5 मार्क्सला। त्यानंतर येतो रायटिंग स्किल। तर आपण या 80 मार्काच्या पेपरचे 2 पार्ट मध्ये डिवायडेशन करणार आहोत। पहिला पार्ट म्हणजे लँग्वेज स्टडी, अनसीन पॅसेज आणि पोएट्री सेक्शन। त्यानंतर रायटिंग स्किल साठी आपण पार्ट 2 असा सेपरेट स्टडी करणार आहोत। तर मित्रांनो, आपण आता एक विभाग म्हणजे रायटिंग स्किल, लँग्वेज स्टडी एक विभागाचा सेपरेट अभ्यास करणार आहोत। त्यानंतर पहिला पार्ट काय तो मग आपला 10 मार्काचा लँग्वेज स्टडी। लँग्वेज स्टडी मध्ये क्वेश्चन येतो डू ॲज डायरेक्टेड। डू ॲज डायरेक्टेड याचा अर्थ असा असतो, जसं दिलंय तसं सॉल्व करा। म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला प्रश्न दिलेला असेल त्याप्रमाणे सॉल्व करत जावं लागतं। डू ॲज डायरेक्टेड या। नमस्कार मित्रांनो, तर आता आपण बघूया लँग्वेज स्टडी म्हणजे डू ॲज डायरेक्टेड हा पहिला प्रश्न। या पहिल्या प्रश्नामध्ये असतो क्वेश्चन 1A। यात आपल्याला दिलेला असणार आहे 5 किंवा 4 अक्षरी शब्द, त्यामधून मिसिंग लेटर आपल्याला लिहावं लागणार आहे। जसे की डिम हा शब्द आता डिम ॲज मिसिंग होता ए। याप्रमाणे आपल्याला सिलेबस मध्ये असणारे 4 शब्द दिले जाणार आहेत। त्यानंतर येतो अगदी पहिलीचाही मुलगा सॉल्व करेल असा एक प्रश्न, म्हणजे असतो अल्फाबेटिकल ऑर्डर। यात काय ना आपल्याला ABCD नुसार त्या स्पेलिंग लावायच्या आहेत। हा प्रश्न अगदी सिनियर ज्युनियरचे लहान मुलं देखील सॉल्व करू शकतात। त्यानंतर येणारे मित्रांनो पंक्च्युएट द फॉलोइंग। पंक्च्युएट द फॉलोइंग हा